वाचा काय म्हणते, कोणती कंपनी म्हणते, यशस्वी लिमिटेड इन्व्हाइट्स अप्लिकेशन फॉर 40,000 शेअर्स. यशस्वी कंपनीने किती अप्लिकेशन इन्व्हाइट केले, 40,000. एका शेअरची किंमत किती आहे, 10 रुपये. आणि कसं विकला म्हणे, डिस्काउंट किती काढून दिलेला आहे. हा इकडे लक्ष देत जा तुम्ही, ते आता ऑड मॅन आउट नका वाटू देऊ, रोजच्या सारखं आपलं डिस्काउंट किती आहे. मग डिस्काउंट 1 रुपया मायनस करून विकला कितीले, 9. मग आपला शेअर होता कितीचा, विकला कितीले, 1 चा काय झाला. आता खाली म्हणते अप्लिकेशन वर किती आले, 2.5. अलॉटमेंट वर 3.5. आणि त्या अलॉटमेंट मध्ये काय इन्क्लूड आहे, त्याच्यानंतर म्हणते फर्स्ट अँड फायनल कॉल, एकच कॉल आहे तो. किती, याची टोटल करा, 9 येते काय बा, आली 9. म्हणजे शेअर होता कितीचा, 10 चा, विकला कितीले, डिस्काउंट किती झाला, 1. आता पुढे काय म्हणते वाचा, applications were received for 55,000 shares. आपल्या कंपनीला अप्लिकेशन किती रिसीव्ह झाले, मग कमी आले का जास्त, याला म्हणतात ओव्हर सबस्क्रिप्शन. याला काय म्हणतात, म्हणजे जास्त आल्यावर. पुढे काय म्हणे, ऑफ विच 5,000 शेअर ऍप्लिकेशन्स वेअर रिजेक्टेड. 5,000 शेअर ऍप्लिकेशन काय केले, रिजेक्ट. आणि रिजेक्ट केलेले पैसे कुठे लिहितात, कोणत्या एंट्री, दुसऱ्या नंबर. मग आता आपल्याजवळ उरले किती, 50,000. पुढचं सेंटेन्स बघा काय म्हणते वाचा, अँड रिफंडेड मनी देअर. म्हणजे 5,000 ऍप्लिकेशन रिजेक्ट केले, त्याचे पैसे रिफंड केले. त्याच्या पुढे ऑन रिमेनिंग अप्लिकेशन्स. रिमेनिंग म्हणजे उरलेले. मग उरले किती, 50,000. याच्यावर कोणती अलॉटमेंट केली, प्रोराटा. म्हणजे क्वेश्चन काय झाला, बरोबर. आता आपण किती ऍप्लिकेशन वर प्रोराटा करू, पण आपली कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे तरीही आपल्याजवळ जास्त ऍप्लिकेशन किती येते. आणि हे जास्त आलेले ऍप्लिकेशन काय करतात, ऍडजस्ट. कोणाला, कोणत्या एंट्री, सेकंड नंबर. समजलं काय, रिजेक्ट किती केले, ऍडजस्ट किती केले, प्रोराटा किती वर झाला. आता पुढे काय म्हणजे, सर्वांना पैसे मागितले, सर्वांचे पैसे रिसीव्ह झाले, पण एक जण होता मिस्टर महेश. या महेश कडे किती शेअर्स होते, 4,000. आणि कोणते होते ते बरोबर 5 वाजा त्याच्या पुढे, अप्लाई. या महेश कडे जे शेअर्स होते, हे शेअर्स कोणते होते, अप्लाई. म्हणजे याला मिळालेले आहे का ते, यानं अप्लाय केलेले आहे, मागितलेले शेअर्स आहे. किती, पुढे काय म्हणते, यानं आपल्याला पैसे दिले कधीपासून, फ्रॉम अलॉटमेंट. म्हणजे यानं आपल्याला काय काय दिलं नाही, अलॉटमेंट, फर्स्ट अँड फायनल कॉल. म्हणजे याच्यावर येते कॉल इन अरियर्स. कोणाच्या शेअरवर, त्याच्याकडे किती आहे, कोणते. म्हणून याचे शेअर्स आपण काय केले, फॉरफिटेड. कोणाचे, काय केले, पक्क. आता त्याच्या पुढे अजून काय म्हणते वाचा, की फॉरफिटेड शेअर्स वेअर रिइश्यूड. म्हणजे आपण अजून विकले, कोणाला माहित नाही, पण रिइश्यू केले ना. किती रुपयाला रिइश्यू केले, मग होता कितीचा, तो विकला कितीले, 2 चा काय झाला, कायचा डिस्काउंट होईल. चला आता एंट्र्या कुठपर्यंत करायला लागला, मग करू सुरू. एंट्र्या पाठ आहे. चला पहिली एंट्री कायची, अप्लिकेशन किती, पहिले. मग फॉर्मॅट घेत असताना तुम्ही, चला पहिले अप्लिकेशन मनी रिसीव्ड वाली एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अप्लिकेशन अकाउंट क्रेडिट.
आता याचं काय लिहित असते? मी नॅरेशन लिहित नाही हा. कसं लिहायला लागेल सांगा? रिसिव्ह ऍप्लिकेशन मनी. आता अमाउंट कशी काढू? ऍप्लिकेशन किती आले? 55,000 आणि ऍप्लिकेशनचे पैसे किती? चला 55,000 मल्टिप्लाइड बाय 2.5 1,37,500. पहिली एंट्री समजली काय? कायची झाली? ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह. बरोबर आहे. आता रिसिव्ह झाल्यानंतर ऍप्लिकेशन काय करायला लागतं? ट्रान्सफर. फक्त ट्रान्सफरची एंट्री माहित आहे? चला ओनली ट्रान्सफर. ट्रान्सफरची एंट्री कशी होईल? ही झाली ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफरची. मग आज आपण फक्त ट्रान्सफर केले काय? काही शेअर्स आपण आणि काही शेअर्स आपण. मग रिजेक्ट जर केले असेल तर बँक अकाउंट क्रेडिट. मग आपण रिजेक्ट केले काय? मग बँक अकाउंट बरोबर आहे. आता आपण ऍडजस्ट पण केले आणि ऍडजस्ट कोणाला होत असते? म्हणजे आपली सेकंड नंबरची एंट्री कशी झाली? हे बँक कशासाठी आलं आणि हे अलॉटमेंट कशासाठी आलं? आता आपण अमाउंट काढू. रिजेक्ट केलेले शेअर्स किती? मग बँकेने येईल 5,000. ऍडजस्ट केलेले किती? मग ऍडजस्ट केलेले येईल अलॉटमेंटला किती? आता इथं काय लिहिलं आहे? ऍप्लिकेशन किती आहे? 55,000. आता दोन्ही साइडची टोटल कशी यायला पाहिजे? सेम. मग आपण काय करू? क्रेडिट साइडची टोटल केली तर किती आली? डेबिटची म्हणजे या कॅपिटलला येईल 40,000. 40 कुठे झाले समजले? त्या दोघांचा. हे झाली शेअरची संख्या आणि याला मल्टिप्लाइड किती न करायचं? 2.5. कायचे पैसे होते? जरा 2.5 न सगळ्यांना मल्टिप्लाय करू. 1,37,500. 40 गुणेला 2.5 1 लाख. 5,000 गुणेला 2.5 आणि 10,000 गुणेला 2.5. आता याचं काय पाहिजे? कसं होईल? बी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर अँड रिजेक्टेड ऍडजस्टेड. ऍप्लिकेशनच्या किती झाल्या? आता ऍप्लिकेशन नंतर काय? याचे किती? पहिले ड्यू नंतर. चला ड्यू करताना काय आहे? मग येते का तुम्हाला एंट्री? कशी होईल? शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, शेअर डिस्काउंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. चुकलं का बरोबर आहे? आता पाहिजे याचं नॅरेशन. बी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन डिस्काउंट. आता अमाउंट काढू. चला अलॉटमेंटला किती पैसे आहे? मग अलॉटमेंटचे घेऊन 3.5. डिस्काउंटचे किती आहे? मग डिस्काउंट येईल 1. तर इथं कॅपिटलला किती? 4.5. हे किती शेअरचे पैसे होईल? याला मल्टिप्लाय करताना 55 करू, 50 न करू का प्रॉस्पेक्टस वाले 40 न? इथून पुढच्या एंट्री घेताना कितीवर घ्यायच्या? 40 वर. सर्वांना 40 न मल्टिप्लाय करू. चला पहा. 1,40,000 40,000 आणि 1,80,000. बी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू ऑन डिस्काउंट. आता ड्यू नंतर काय करायचे? रिसिव्ह
माहिती आहे? हा, रिसिवेबल एंट्री विथ बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. आता आपण आधी कसं काढत होतो? किती शेअरचे पैसे मागितले याच्यापैकी अलॉटमेंट वर महेश पैसे देणार नाही. कोण देणार नाही? महेश कडे किती आहे? आपण पहिले कसं करत होतो? 40,000 चे मागितले, याच्याकडून 4,500 चे मिळणार, म्हणजे पैसे मिळेल 35,500. असं कधी? जेव्हा क्वेश्चन प्रो राटाचा नसला, मग आज अशी मेथड लागते काय? आता क्वेश्चन द्यायचा आहे प्रो राटा, आणि प्रो राटाचा असून अलॉटमेंट वर, मग याचे आन्सर काढण्यासाठी वापरायला लागते 4 स्टेप. किती स्टेप? चला, पहिल्या नंबरची स्टेप आहे रेशो. पहिल्या स्टेपचं नाव काय आहे? आणि रेशो कायचा निघत असते? अप्लाइड आणि अलॉटेड. रेशो कायचा निघते? आता अप्लाइड ला घेताना प्रो राटा वाले शेअर घ्यायचे. अप्लाइड ला कोणते घ्यायचे? त्याच्याकडे प्रो राटा कितीवर झाला, मग अप्लाइड ला येते प्रो राटा वाले 50. अलॉटेड ला कोणते घ्यायचे? प्रॉस्पेक्टस, म्हणजे आपली कॅपॅसिटी किती होती? 40, मग इथं येते 40. माहित आहे ना हे? अप्लाइड ला कोणते घ्यायचे? अलॉटेड ले प्रॉस्पेक्टस. आता आपण कोणाच्या शेअरचा अर्लियर काढून आलो? महेश जवळ किती होते? कोणते? मग अप्लाइड मध्ये लिहू का अलॉटेड? मग अप्लाइड मध्ये लिहिले 4,500. आता तो नियम लावायचा, 50,000 साठी 40,000, तर 4,500 साठी यांचं तरी कसं होईल? 40,000 गुणिले 4,500 आणि आपण 50,000, 3,600. याचं मिनिंग असं झालं का महेशनं अप्लाय कितीला केला होता? 4,500 मागितले होते त्यानं, आणि त्याला मिळाले किती? आता आपल्या कामाचे अप्लाइड असते का अलॉटेड असते? मग महेश जवळ किती शेअर असतात? पक्का. हे झाली स्टेप पहिल्या नंबर. आता दुसऱ्या नंबरची स्टेप असते अप्लाइड मायनस अलॉटेड. दुसऱ्या नंबरची स्टेप काय असते? इथंच केलं आहे आपण सगळं. चला, महेशचे अप्लाइड किती होते? 4,500, आणि ऍप्लिकेशनचे पैसे किती आहेत? चला, 4,500 मल्टिप्लाइड बाय 2.5, 11,250. हे कोणते झाले? आता कोणते पाहिजे? चला, अलॉटेड किती आले? 3,600, आणि मल्टिप्लाइड बाय 2.6, 9,000. 11,250 मायनस 9 इज इक्वल टू 2,250. याचा अर्थ असा झाला प्रज्ञा, का आपण जेव्हा ऍप्लिकेशन पाठवले तेव्हा ऍप्लिकेशन कितीचे पाठवले? आणि त्याच्यावर 2.5 रुपये पाठवले, म्हणजे कंपनीला आपण किती पैसे पाठवले? पण आपल्याला कितीचे भेटले? म्हणजे कंपनीत एवढे पैसे आपले शिल्लक आहे, जमा आहे कंपनीजवळ. हे झाली स्टेप दुसरी. आता तिसऱ्या नंबरची स्टेप असते कॉल इन अरियर्स. तिसरी स्टेप कोणती असते? आता सांगा, अरियर काढताना 4,500 वर काढू का 3,600 वर? 4,500 त्यानं मागितले होते, त्याला मिळाले किती? मग अरियर काढताना 3,600, पण अरियर कायच्यावर आहे? ऍप्लिकेशन वर का अलॉटमेंट वर? मग अलॉटमेंट जे आहे 3 रुपये 50 पैसे. चला, काढा 3.5.
12,600. हा झाला कॉल इन. आता याच्यातून मायनस करायचं आन्सर ऑफ स्टेप नंबर 2. तर दुसऱ्या स्टेपचा आन्सर किती होतो? चला 2250 इथून मायनस करा. याचा अर्थ असा झाला का आपला अरियर किती आला? 12,600. त्यातले 2250 आपले कंपनीत जमा होते. मग कंपनीचे पैसे आपल्याला वापस करून द्या. मग आपण किती पैसे दिले नाही? 12,600. आपले जमा होते ते पैसे कंपनी मायनस करून टाकन. म्हणजे आपण ऍक्च्युअल मध्ये किती पैसे दिले नाही? एवढेच पैसे आपण दिले. हे झाली स्टेप तिसरी. आता चौथ्या नंबरची स्टेप आहे अलॉटमेंट मनी रिसिव्ह. चौथ्या नंबरची स्टेप काय आहे? अलॉटमेंट मनी रिसिव्ह. हा बेटा पाच. अलॉटमेंट मनी रिसिव्ह करण्यासाठी पहिले आपल्याला काढावं लागेल अलॉटमेंट ड्यू. काय काढावं लागेल? ड्यू. तर ड्यू ची एंट्री इथं काढली आहे. इथं पहा 1,40,000. नसन समजले तर डबल कर. किती वर ड्यू करा? 40,000. काय ड्यू करा? मग अलॉटमेंटचे 3.5 रुपये. 1,40,000 होते का पहा. हे झाली अलॉटमेंट ड्यू. आता याच्यातून किती एंट्री मायनस करायच्या? 2. कोणत्या कोणत्या प्रिया? बरं एक्स्ट्रा घेऊन राहिलो मी. यातून पहिले मायनस करायचं ऍडजस्टेड इन एंट्री नंबर 2. चला दुसऱ्या नंबरच्या एंट्री अलॉटमेंटले किती ऍडजस्ट केले? 25,000. आणि अजून एक एंट्री मायनस करायची कॉल इन अरियर्स. तो म्हणजे हे वाली तिसऱ्या नंबरची स्टेप 10,350. चला एवढ्या एंट्री याच्यातून मायनस करा. 1,04,650. हे झाली अलॉटमेंट मनी रिसिव्ह. मग आता ह्या चौथ्या एंट्री किती पैसे लिहायचे? 1,04,650. अशा 4 स्टेप कधी काढायच्या? जेव्हा क्वेश्चन प्रोराटाचा असेल आणि प्रोराटाचा असून पण अलॉटमेंट वर अरियर असला. 4 स्टेप समजल्या? कुठपर्यंत आली आपली गाडी? आता अलॉटमेंट नंतर काय आहे? याच्या पण किती? पहिले नंतर. चला फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू वाली. शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. कॉल ड्यू करताना किती वर करा? 55, 50 का 40? 40. आणि गुन्हेला फायनल कॉलचे किती पैसे? 3. म्हणजे 4 3 12. 1,20,000. याचा पाहिजे कसं होईल? आता ड्यूच्या नंतर रिसिव्ह. ड्यूच्या नंतर रिसिव्हची एंट्री अशी होईल बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट. काय झाली एंट्री? आता काढताना पैसे कसे करतो? ड्यू कितीला केला होता? 40,000. आता फर्स्ट अँड फायनल कॉल वर सर्वांनी दिले काय? याच्यावर एक रेष उडली आहे. म्हणजे याच्यावर आहे कॉल इन. कोणाच्या शेअरवर? महेश कडे किती होते?
4500 घेऊ काय? हे कोणते आहे? आपलाही. म्हणजे त्याला मागतले होते 4000, पण त्याला मिळाले किती होते? 3600. मग आता आपण किती कॉल ड्यू केला? 40,000. कोण देणार नाही? महेश कितीचे देणार नाही? हा, म्हणजे आपल्याला पैसे मिळून 36,400 आणि फायनल कॉलचे पैसे आहे 3. चला सांगा. 1,09,200. आली का गाडी इथपर्यंत? त्या 4 स्टेप समजल्या? आता आपल्याला कोण पैसे दिले नाही. कायचे? अलॉटमेंट, फर्स्ट अँड फायनल कॉल. म्हणून याचे शेअर आपण काय केले? आता प्रॉफिटची एंट्री करून देऊ. एवढी जागा आहे आपल्याजवळ. फॉरफिचरची एंट्री आहे तुम्हाला. फॉरफिट करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर फॉरफिचर अकाउंट क्रेडिट. बरोबर आहे? या 2 गोष्टी येईल ना पण नक्की? कोणकोणत्या? आता आपण कोणाचे फॉरफिट करणार आहे? महेशनं काय काय दिलं नाही? अलॉटमेंट, फर्स्ट अँड फायनल कॉल. ज्याचे पैसे त्यानं दिले नाही ते नाव क्रेडिट लिहायचे. मग त्यानं काय काय दिलं नाही? मग अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. आणखी त्यानं काय दिलं नाही? फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट. आणि अजून एक एंट्री जोडायची, शेअर डिस्काउंट अकाउंट क्रेडिट. बरोबर आहे? आता याचं काय पाहिजे? कसं होईल? बी शेअर ऑफ महेश forfeited due to non-payment. आता याची अमाउंट कशी काढायची प्रज्ञा ते पाहू. प्रॉब्लेम कायचा आहे? प्रोराटाचं असून अलॉटमेंट वर काय आला? मग आता अमाउंट जुन्या पद्धतीनं काढायला लागत, नवीन पद्धत वापरायला लागते. लक्ष द्या. कॅपिटलला लिहिताना शेअरची ओरिजिनल व्हॅल्यू, मग ओरिजिनल शेअर कितीचा होता? तर इथं 10 आहे. अलॉटमेंटचे तर बिलकुल काढायचेच नाही, ते रिकामी जागाच राहू द्यायचे. फर्स्ट अँड फायनल कॉलचे किती? 3. डिस्काउंटचा किती? 1. एवढ्या याला लिहिताना त्याचे कोणते शेअर्स लिहायचे? अप्लाइड का अलॉटेड? नवऱ्याची बायको का नवरा चालल्या पावडर लावलो. त्याच्याजवळ किती शेअर्स आहे? 3,600 फॉरफिट होईल ना? का 4500 घेऊ? एवढ्या लिहिताना कोणते शेअर लिहायचे? अलॉटेड वाले. आणि ह्या फॉरफिचर लिहिताना कोणते लिहायचे? अप्लाइड वाले. मग अप्लाइड किती होते? 4500. आणि गुन्हेला ऍप्लिकेशनचे पैसे 2.5. अरे बाई, त्यानं जेव्हा ऍप्लिकेशन पाठवले तेव्हा किती पाठवले? 4,500. मग ऍप्लिकेशनचे पैसे काय आले? फॉरफिचरले. मग फॉरफिचरले 3600 घ्यान काय? त्यानं पाठवले किती होते? 4,500. मग ऍप्लिकेशनच्या पुढे 4,500 ना. आणि किती रुपयाला पैसे पाठवले? 2.5. नाही तर मग पाठ करा. सगळ्याला लिहिताना कोणते शेअर लिहायचे? अलॉटेड. फॉरफिचरले लिहिताना कोणते लिहायचे? आता एक एक मल्टिप्लिकेशन करू, त्याचे पैसे काढून घेऊ. चला, 3600 गुणिले 10 36,000. 4500 गुणिले 2.5 11,200.
अलॉटमेंटचे लिहायचे नाही हा. 3600 गुणिला 3 10,000. चला 3600 गुणिला 1 3600. आता प्रज्ञा अलॉटमेंटचे पैसे कसे येते लक्ष दे. काय डोकं खाल्लं त्या? हा अलॉटमेंटचे लिहिले काय आपण अजून? मग आता काढायचे कसे ते सांगतो. दोन्ही साइडची टोटल सेम आली पाहिजे. डेबिट साइडची टोटल किती आहे? 36,000. क्रेडिट साइडची करून पहा बरं. 25,650. म्हणजे दोन्ही साइड सेम आल्या काय? इकडची किती आली? 36,000. इकडची आली म्हणजे 25,650. चला 36,000 मधून 25,650 मायनस करा. म्हणजे इथे येते 10,350. कुठून आले समजले काय? आता हे चेक कसं करायचं हे हिंट नाही सांगितली मी. एवढा मोठा केलेला धिंगाणा बरोबर आहे का चुकला आहे हे पाहायला लागेल ना. मग त्याच्यासाठी काय सांगितलं होतं? तिसऱ्या वाल्या स्टेपचं उत्तर पहा. किती आलं? तेवढंच आपलं अलॉटमेंटले आन्सर आलं पाहिजे. आलं काय? म्हणजे बरोबर आहे. हे शेअर काय झाले? 4P. आता काय करायचे? रिइश्यू. तर रिइश्यूची एंट्री पण सांगून देतो. किती रुपयात विकला? 8 रुपयात. होता कितीचा? एवढं लिहून घ्या. रिइश्यूची नंतर सांगतो.